मी ॲडव्होकेट अशोकराव फडके पाटील. मी इथे छत्रपती शिवाजीनगर कोर्टात वकिलीची प्रॅक्टिस करतो. सन 2002 साली पुणेच्या जो कचरा डेपो आहे त्यासाठी फुरसुंगी येथे काही लोकांची जमीन संपादन करण्यात आलेली होती. सक्तीने संपादन जमिनी केल्या. त्यांना फार कमी अल्प भाव दिला, म्हणजे अगदी 3,500 रुपये गुंठा किंवा अगदी लाजिरवाणी गोष्ट म्हणजे 15,000 रुपये गुंठ्यापर्यंत कमी भाव शासनाने दिला. म्हणून या लोकांनी पुन्हा कोर्टामध्ये दावा दाखल केला. कोर्टात काही रक्कम त्यांना वाढून दिली व दिलेली रक्कम ही परत त्यांना मिळण्यासाठी दरखास्ती दाखल केल्या. त्यातसुद्धा त्यांनी पैसे भरले नाही. उलट या एवढी कमी रक्कम असतानासुद्धा पुणे महानगरपालिका हायकोर्टामध्ये अपिलात गेली. तिथेसुद्धा 7 वर्षे प्रकरण पेंडिंग पडले. हायकोर्टाने त्यांना ऑर्डर केली की याच्यामध्ये 8 आठवड्यात पैसे भरा. असं असतानासुद्धा जवळपास 1 वर्ष होत आलं तरी त्यांनी अजून ती रक्कम जमा केली नाही. ही खालच्या कोर्टाच्या निदर्शनात आणून दिली की ही रक्कम तुम्ही दिली नाहीत. 4 वेळा त्यांना त्याचे म्हणणं मांडण्यासाठी संधी दिली, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचं म्हणणं दिलं नाही. म्हणून शेवटी नाविलाजाने कोर्टाने या आयुक्त कार्यालयाची संपूर्ण जप्ती करण्याचा आदेश दिला व ती जप्ती करण्यासाठी आज बेलीफ लोक या पक्षकारांच्या मागणीप्रमाणे इथे त्यांना कोर्टाच्या मागणीप्रमाणे हुकमाप्रमाणे आलेली होती व इथे जप्तीचा कार्यक्रम करण्यात आला. ज्यावेळेला जप्तीचे करण्यासाठी या ठिकाणी कोर्टाचे लोक इथे आले त्यावेळेला साहेबांच्या केबिनमध्ये जाण्यासाठी तिथल्या सगळ्या लोकांनी अडवलं व ते सांगितलं ऑफिसची चावी इथं नाही, बंद आहे. शेवटी मग त्यांनी अडवणूक केली आणि दुसरा प्रस्ताव ठेवला की आम्ही 8 दिवसाच्या आत पैसे संपूर्ण भरतो. आम्ही कुठल्याही प्रकारचा हायकोर्टात स्टे घेणार नाही किंवा कुठल्याच कोर्टात स्टे घेणार नाही. आणि म्हणून मग शेतकऱ्यांनी त्यांना 8 दिवसाची मुदत दिली आणि त्यांनी तसा बॉन्ड लिहून दिला की आम्ही 8 दिवसात संपूर्ण पैसे शेतकऱ्यांचे भरून टाकू. कांता दत्तात्रय हरपळे. 25 वर्ष झाले आम्ही केस खेळतोय. आमचे 40 एकर जमीन त्याने महानगरपालिकेने घेतली. आम्हाला बिनामौल्य रुपयासुद्धा नाही दिला. आज येतो पैसे नंतर येतो, अजून चालले त्यांचं अजून कोर्टात केस चालू होती. काय तुमची मागणी आता? मागणी आम्हाला वाढीव दर द्यावा, नाहीतर जमीन परत द्यावं शेतकऱ्यांची आहे तशी. काय नाव तुमचं? लीला वसंत. काय झालंय नेमकं तुमच्या जमिनीचं? 25 वर्ष झाले जमीन गेलेली. त्यांनी जमीन घेतली, त्याचं काय त्यांनी मोबाईल दिला नाही आम्हाला. आम्ही त्याची तारीख लावली. तारखेचं आता मला आमच्याकडं काय आता साधनच राहिलेलं आहे. आम्ही लोकांची मजुरी करतो, पोटं भरतो, मग ह्या जमिनीचं करायचं काय? नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.